हॅलो मुंबई आणि फुटबॉल चाहते, तयार आहात का? कारण फिफा वर्ल्ड कप 2026 आता सुरू होणार आहे आणि यावेळी फक्त फुटबॉलचाच नाही तर पैशांचा देखील वर्ल्ड कप पाहायला मिळणार. यंदाचा फिफा वर्ल्ड कप इतिहासातील सर्वात मोठा बेटिंग इव्हेंट ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. सर्वात आधी एक गुड न्यूज म्हणजे भारतात फिफा वर्ल्ड कप 2026 चे ब्रॉडकास्टिंग राईट्स झी एंटरटेनमेंट कडे आलेत. म्हणजे आता वर्ल्ड कपचे सर्व सामने झी नेटवर्कवर पाहता येणार. त्यासोबतच झीने 2034 पर्यंतच्या 38 फिफा टुर्नामेंटचे राईट्स देखील विकत घेतले. फुटबॉल कव्हरेज मजबूत करण्यासाठी त्यांनी 4 नवीन स्पोर्ट्स चॅनल देखील लॉन्च केलेत. युनिट 8 स्पोर्ट्स 1-2 आणि युनिट 8 स्पोर्ट्स HD 1-2. जर तुम्हाला मोबाईल किंवा लॅपटॉपवर वर्ल्ड कप पाहायचा असेल तर झी5 लाईव्ह वर स्ट्रीमिंग उपलब्ध होणार आहे. 3 महिन्यांचा प्लॅन 799 आणि 1 वर्षाचा प्लॅन 1699. इतकंच नाही, ज्यांच्याकडे झी चॅनल किंवा झी5 नाही त्यांच्यासाठी डीडी स्पोर्ट्स वर देखील काही सामने पाहण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. पण आता येते एक अशी बातमी जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यंदाचा फिफा वर्ल्ड कप हा इतिहासातील सर्वात मोठा बेटिंग इव्हेंट ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म मॅक्वेअरच्या अंदाजानुसार या वर्ल्ड कप दरम्यान जगभरात तब्बल 50 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त रकमेची बेटिंग होऊ शकते. भारतीय रुपयांमध्ये बोलायचं झालं तर ही रक्कम लाखो कोटी रुपयांमध्ये जाते. विशेष म्हणजे प्रत्येक सामन्यावर सरासरी जवळपास $500 मिलियन म्हणजे शेकडो कोटी रुपयांचे बेट्स लागण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये कतार वर्ल्ड कप दरम्यान बेटिंगची एकूण संख्या 35,000 अब्ज डॉलर्स होती आणि आता 2026 मध्ये ती थेट 50 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मग हा एवढा मोठा वाढलेला आकडा का? त्यामागे एक मोठं कारण आहे. यंदा वर्ल्ड कप मध्ये टीमची संख्या 32 वरून 48 करण्यात आली. त्यामुळे 2022 मध्ये जिथे 64 सामने खेळवले जात होते तिथे यंदा 100 पेक्षा जास्त सामने खेळवले जाणार आहेत. जास्त सामने म्हणजे जास्त व्ह्यूअर्स आणि दुर्दैवाने जास्त बेटिंग देखील. या वर्ल्ड कपचे यजमान देश आहेत युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको. त्यामुळे या वेळचे टाइम झोन्स युरोप, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका मधील व्ह्यूअर्ससाठी अधिक सोयीचे असणार आहेत. यामुळे ग्लोबल व्ह्यूअरशिप आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, फिफा वर्ल्ड कप 2026 हा फक्त फुटबॉलचा उत्सव नाही तर ब्रॉडकास्टिंग, स्ट्रीमिंग आणि व्ह्यूअरशिप आणि बेटिंग या सगळ्याच बाबतीत इतिहास घडवणारा वर्ल्ड कप ठरणार आहे. तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करणार? अर्जेंटिना, ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड की एखादा डार्क हॉर्स? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. आणि अशाच अपडेटसाठी साऊथ मुंबई न्यूजला फॉलो करा.